हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। आमनापूर ग्रामपंचायतीचा ॲनिमिया मुक्त गावासाठी क्रांतिकारी पुढाकार, महिलांना गुळ शेंगदाण्याचे वाटप। महिलांसाठी आरोग्याविषयी संवेदनशीलता जपत आणि सुदृढ समाजाचे स्वप्न उराशी बाळगत आमनापूर ग्रामपंचायतीने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे। पंचायत राज अभियानांतर्गत गावातील हिमोग्लोबिनची कमतरता असलेल्या महिलांना गुळ आणि शेंगदाण्याचे वाटप करून ॲनिमिया मुक्त आमनापूरचा संकल्प करण्यात आला। या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड आणि पलूसचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी महिलांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले। रक्ताल्पता किंवा ॲनिमिया ही ग्रामीण भागातील महिलांमध्ये आढळणारी एक गंभीर समस्या असून त्यावर मात करण्यासाठी केवळ औषधेच नव्हे तर गुळ शेंगदाण्यासारखा पारंपरिक आणि पौष्टिक आहार अत्यंत प्रभावी ठरतो, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। ग्रामपंचायतीने राबवलेल्या या थेट आणि प्रभावी उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे। या सोहळ्याला माजी सरपंच आकाराम पाटील, विद्यमान सरपंच बालिका पाटील, क्रांती कारखान्याचे माजी संचालक पोपट फडतरे, उपसरपंच ज्ञानेश पाटील, माजी उपसरपंच संदीप काटवटे आणि सदस्य शिवाजी तातुगडे, मोनिका अनुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच वसंतदादा साखर कारखान्याचे माजी संचालक सुरेश पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर संजय पवार, डॉक्टर ऋतुराज कदम, वसंतराव पवार, बाजीराव पाटील, सुखदेव मतकरी, RPIचे शीतल मोरे आणि ग्रामविस्तार अधिकारी संध्याराणी माने यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत महादेव पवार यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार उपसरपंच ज्ञानेश पाटील यांनी मानलं। केवळ कागदावर योजना न राबवता महिलांच्या आरोग्यासाठी प्रत्यक्ष कृती करणाऱ्या आमनापूर ग्रामपंचायतीचा हा पॅटर्न इतर गावांसाठीही आदर्श ठरणार आहे। यावेळी क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड, पलूसचे गटविकास अधिकारी राजेश कदम या मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत पशु चिकित्सालय श्रेणी 1 बुर्ली अंतर्गत आमनापूर येथील आठवडा भेट केंद्राचा शुभारंभ, तसेच आमनापूर येथे नूतन पोस्ट ऑफिस, महावितरणचे नवीन कार्यालय आणि उमेद महिला ग्रामसंघ कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर ग्रामपंचायत आमनापूर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। या 2 महिन्यामध्ये अभियान संपेपर्यंत आपलं आमनापूर हे गाव हे ॲनिमिया मुक्त गाव झालं पाहिजे, अशा प्रकारचे आपण या ठिकाणी प्रतिज्ञा करूया, संकल्प करूया आणि हे काम आपण पूर्ण करूया। या गावामध्ये जी काही अभियानामध्ये इतर कामं चालू आहेत त्या ठिकाणी आपल्याला अजून 2 महिने मिळाले, 3 महिने मिळाले आहेत, तर अजून आपल्याकडे वेळ आहे, अवधी आहे। जी काही कामं अपूर्ण आहेत ती सगळ्यांनी सहकार्यानं आपण पूर्ण करूया आणि चांगलं झालं। आज सगळ्यांसाठी उभं राहत आहे, ग्रामसंघ असेल, पशुपालक असतील सगळे आणि महावितरणसाठी असेल, एक चांगली उत्कृष्ट अशी अभ्यासिका सगळे तयार केली। ग्रामपंचायतीचं अभिनंदन करेल की ग्रामपंचायतीचा कारभार असाच लोकांच्यापर्यंत पोहोचणारा असावा। प्रत्येक लोकाला, प्रत्येक समाज घटकाला असं वाटलं पाहिजे की ग्रामपंचायत माझ्यासाठी झटते, माझ्या ठिकाणी करते, मग तो महिला असू दे, शेतमजूर असू दे, नोकरदार असू दे, युवक मंडळी असू दे, मुली असू दे, या सगळ्यांना एकत्रित घेऊन जाण्याची क्रिया या सगळ्या ग्रामपंचायतीने खेळात केली पाहिजे। आणि तरच पंचायत राज व्यवस्था खेळातना तळागाळापर्यंत म्हणावं लागेल। त्याचंच एक मोठे उदाहरण आज आम्हाला बघायला मिळते की आमनापूर ग्रामपंचायतीचा कारभार अतिशय उत्कृष्टपणे आज सगळ्यांच्या बाबतीत चालू आहे। प्रत्येकाला, नागरिकांना आपले व्यवस्था दाखल्याची असते, बाकीच्या सगळ्या सुविधांच्या असतील, आज मुख्यमंत्री पंचायत राज अभियानमध्ये या गावानं भाग घेतला आहे। निश्चितपणानं एक चांगलं गावानं एक चांगलं काम त्या ठिकाणी उभं करावं आणि
एक गावाला चांगल्या प्रकारचा अभिमानाचं काम करून द्यावं, बक्षीस मिळावं, त्यातून विकास त्यांनी करावा अशी अपेक्षा